नमस्कार. भूमिकी रसोई आणि बिलॉंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तिळाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण साहित्य बघून घेऊया. इथं मी तीळ स्वच्छ असे छान धुवून घेतलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि सुकं खोबरं लागणार आहे. 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे, मिरची, पातीचा कांदा, मेथी आणि कोथिंबीर इथं मी कापून घेतलं आहे. नंतर आपल्याला हे तीळ इथं पिसून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मी सुकं खोबरं आणि शेंगदाणे आणि कांदे भाजून ते पण पिसून घेतलं आहे. चला तर मग इथं फोडणीला घेऊया भाजी. नंतर त्यामध्ये मी जिरं, मोहरी, मिरची, पातीचा कांदा आणि सुकं चिरलेले कांदे आपल्याला इथं छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी इथं अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे. पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण छान एकजीव करून 2 ते 3 मिनटं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये हळद आणि मेथीची भाजी आपल्याला टाकायची आहे. नंतर त्यामध्ये मी तिखट टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपल्याला शिजत असताना थोडं पाणी टाकून अगदी कमी आचेवर हे सर्व छान मसाले शिजवून घ्यायचे आहे. चला तर मग इथं आपले मसाले तयार आहे. अगदी मस्त कढईला तेल सुटेपर्यंत इथं सर्व मसाले छान शिजल्या गेले आहे. अशा प्रकारे इथं आपण जे तीळ पिसलो ते तीळ इथं टाकणार आहोत. इथं मी सर्व तीळ, खोबरं आणि शेंगदाणे आणि थोडे भाजून घेतलेले कांदे एकत्रच पिसून घेतला आहे आणि हे सर्व पेस्ट इथं यामध्ये आपल्याला टाकायची आहे. अशा प्रकारे ही भाजी आपल्याला अगदी झटपट तयार होतो. खूप जास्त साहित्यात ची गरज नसतो. अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी अशी ही तिळाची भाजी मस्तच लागतो. थंडीच्या दिवसात ही भाजी आवर्जून एकदा तरी खाल्ली पाहिजे. अशा प्रकारे ही भाजी आपल्याला अगदी मस्त 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजी अशी मस्त फुलून आलेली आहे आणि छान वर तेल पण सुटलेलं आहे. तर इथं आपली भाजी मस्त तयार झालेली आहे, छान फुललेली आहे. इथं ही भाजी आपल्याला अगदी 7 ते 8 मिनटं शिजवली तरी ही भाजी तयार होऊन जातो. अशा प्रकारे इथं मी छान बारीक चिरलेला कोथिंबीर टाकत आहे. इथं आपली भाजी अगदी तयार झाली आहे. तर मस्त अशी चमचमीत लागणारी, अगदी हिवाळ्यामध्ये खायला मस्तच लागणारी ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा अगदी पराठ्यासोबत मस्तच लागतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.